हॅलो. हां सर सर हां, सर सर एक मिनिट. हां काय? अहो मी वाट बघतोय तुमची केव्हापासून. तुम्ही हां सॉरी, ते परमिशन ना हा हा नाही देऊ शकत. नाही देऊ शकत म्हणजे का? अरे आमचे काही नियम अटी असू शकतात ना. नाही मान्य आहे तुमचे नियम, पण तुमचे नियम आणि अटी फॉलो करूनच आम्ही हे अप्लाय केलंय. तरीही नाही जमणार. नाही सर एक मिनिट, का जमणार नाहीये? बघा सध्या गावामध्ये आम्हाला जास्त फूड इंडस्ट्री नको. जास्त आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे अख्ख्या तालुक्यात एकही फूड इंडस्ट्री नाहीये. म्हणूनच आम्ही रिस्क घेत नाहीये. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला खरंच कळतंय का सर? हे बघा मला चांगलंच कळतंय, पण तुम्हाला इथून मी जायला सांगतोय हे तुम्हाला कळत नाहीये. बरं मला सांग, संध्याकाळी भाजी काय करतेस? हे बघ, तुला किती वेळा सांगितलं ती भेंडी नाही आवडत ग मला. तू पण ना. एक्सक्यूज मी. हॅलो. अच्छा. अरे वा. काय काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? बघात बसून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं आपलं फोनवरती गुलुगुलू माझ्याकडे पाहत पण नाही आहात तुम्ही. हे बघा, आम्ही काम करत असताना कुणाकडे पाहायचं आणि कुणाकडे पाहायचं नाही हे आमचं आम्हाला ठरवू द्या ना. तुम्ही काय सांगताय? पण मी सुद्धा कामासाठीच आलोय ना तुमच्याकडे. काय काम आहे? काय काम आहे याबद्दल आपलं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे. तुम्ही लंच ब्रेक नंतर मला यायला सांगितलं होतं. यायचं होतं ना. पण मी आलो होतो ना. आलोय, पण तुम्ही सतत मला टाळतात. अरे बापरे, माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास होतोय हे खरंच माहित नव्हतं मला. एक काम करा, तुम्ही आता जा आणि 1 महिन्यानंतर या, मग बघू काय करायचं ते. अरे व्हॉट डू यू मीन बाय 1 महिन्यानंतर या? आमच्याकडे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत. सरपंचाचं शिफारस पत्र सोबत जोडलेलं आहे. मग तुम्हाला परवानगी द्यायला प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम? हा, हे बघा, आमच्या नियमांपेक्षाही तुम्हाला सरपंचाचं शिफारस पत्र जास्त महत्वाचं आहे. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. ऐका, अहो सरपंच येतात जातात, तुम्ही पण जा. हे बघा, हे तुमचं अति होत आहे. तुम्ही जाणून बुजून आमची अडवणूक करताय. जाणून बुजून नाही हो, जाणीवपूर्वक करतोय मी. कळलं? जाऊ शकता. हा बोल, तू सांगितलं नाही मला कोणती भाजी करणार ते? हा आता कसं म्हणाली? ए मी 10 मिनिटं लवकर येईन ना. हॅलो, भावी मुख्यमंत्री संतोष बोलतोय. हां बोला. गोट्या शेठ आहेत का? त्यांच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हा बोल. नमस्कार सर. बोल. गोट्या शेठ, तुम्हाला एक लिस्ट पाठवली होती, ती एकदा पाहून घ्या. किराणामालाचं दुकान आहे माझं, लिस्ट पाठवायला? नाही नाही नाही, तसं नाही. म्हणजे ती राधिका मॅडम कोणाकोणाला कुठे कुठे कामाला पाठवणार आहे ना, त्या संदर्भातली लिस्ट आहे. अहो ते सगळे परमिशन घ्यायच्या मागे लागलेत ना. शक्यच नाही. मी परवानगी दिल्याशिवाय कुणीच परवानगी देऊ शकत नाही. अहो तेच तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून फोन केला. हा, हे बरं केलं. मोठं काम केलंस तू, मस्त काम केलंस तू. त्यासाठी तुला बक्षीस द्यायलाच पाहिजे. ते बक्षीस मी तुला स्वतः देणार. थँक्यू. तेवढी एकदा लिस्ट बघून घ्या. काय रे, कोणाची बोलतोय? कोणाची नाही, बायकोचा फोन होता. ते सामानाची लिस्ट पाठवायची होती ना. उशीर होतोय. गोट्या शेठ या सीमाताईंच्या या संतोषच्या मदतीनं गोट्या शेठला गाठता येईल. आणि एकदा का गोट्या शेठला भेटलो की मग राधिकाची वाट लागायला सुरुवात. मला एक सांग,
तू एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीठ कशाला मागवलेस? शेठ, ते सीमाताई बोलल्या म्हणून मागवलं. अहो, मागवलं नसतं तर त्यांचा संशय माझ्यावर आला असता म्हणून. हा हा काही केल्या पिठाचा टेम्पो राधिकापर्यंत पोहोचणार नाही, म्हणजे मी पोहोचू देणार नाही. पण ही माहिती तू माझ्या माणसांना सांगू शकला, मला का सांगायला आला? भाई, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं म्हणून आलो. त्या राधिकाच्या बंगल्याबाहेर ना मला एक माणूस भेटला होता. जेंटलमन होता पण वेड्यासारखा करत होता. अहो, गोट्या खेळताना मला म्हटलं की मला राधिकाला हरवायचंय. वेडा? तरी सुद्धा जेंटलमॅन. हो ना. राधिकाला हरवायचं म्हणतो. जी जी माणसं राधिकाला हरवायचं म्हणतात ती जन्मदत्तच हुशार असतात. माहिती काढ त्याची. हो शेठ, सगळी माहिती तुम्हाला लवकर काढून देतो. येऊ? आता तो पिठाचा टेम्पो उलटणार. पण हा जेंटलमन वेळा नक्की कोण आहे त्याला शोधला पाहिजे. काय करतेस तू इथे? इथे 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 म्हणजे इथे काय करतेस तू? तू इथे काय करतोयस? मी इथे श्रेयसला भेटायला आलोय. अच्छा, श्रेयसला भेटायला त्याला काय? म्हणजे एक महत्वाचं काम होतं म्हणून त्याच्याशी बोलायचं होतं. काम आहे तुझं? मला सांग ना, मी करते ना, मी हेल्प करेन तुला. सांग मला. चल. म्हणजे तू सांगणार श्रेयसला? नाही, मी तुला हेल्प करेन कामामध्ये. अरे नाही, तसं नाही. तसं माझ्याकडे खूप वेळ आहे आणि त्याच्याशीच बोलावं लागेल कारण त्याचं म्हणजे खूप महत्वाचं काम आहे म्हणून. नाही ना श्रेयस, तू तिथे नको जाऊस. मी जाऊन सांगते. तुझा काही अर्जंट मेसेज आहे का? तू जाऊन सांगणार त्याला? बस का नाही? त्याच्या रूम मध्ये? हा, ना. कशाला? ती बॉईज रूम आहे. म्हणजे तू एकटा राहतो आणि आता तो कुठल्या अवस्थेत बसला असेल आपल्याला काय माहित. काही काय बोलतोयस? आणि त्याची एकट्याची रूम नाहीये ती, काका सुद्धा असतात आणि खूप छान आवरली आहे त्यांनी रूम. इनफॅक्ट वॉर्डरोब सुद्धा ना खूप छान लावून ठेवलाय त्यांनी. वॉर्डरोब तू उघडून बघितलंस तू? हो. गॉड, श्रेयसच्या रूम मध्ये गुरु आहे हे जर आनंदला कळलं ना तर तू नक्कीच जेनीला सांगणार आणि ऑफकोर्स जेनीकडून ते राधिकालाही कळणार. कसं पटवायचं तेच कळत नाहीये. आता आपण इथे काय करतोय? आपल्याला दोघांना वेगवेगळी कामं असेल ना इंडिव्हिज्युअल, ते करूया. चला मग जाऊया. आताच जाऊया. चल आपण दोघे. चल. अरे हो ना, आनंद इथेच यायला निघाला होता. त्याला काय काय करून थांबवलंय मला माहितीये. कारण मला माहितीये आनंदला जर कळलं तर तो जेनीला डेफिनेटली सांगणार आणि जेनीला कळल्यावर ती राधिकाला सांगणार. काय झालं? श्रेयस, मी तुला इथे सावध करायला आलोय. काय झालं? मगाशी मला माया इथे भेटली होती. मी तिला कसं बसं थांबवलंय. अरे तिला कळायला नको की गुरु आतमध्ये आहे. हे बघ बाबा तुला आता जास्त सावध राहावं लागणार आहे. पानोळकर सरांना पण सांग. मी काय रूम उघडा ठेवून तुला बोलतोय. पानोळकर सरांना त्यांना पण सांगतो की माया तू. हो आनंद, मी तू इथे काय करतेयस? काय करताय? कधीचा डबा आईस्पाईस खेळतो तुम्ही. मी किती वेळचा लपलो यार, कोणी येतच नाहीये. या लवकर या. मजा नाही येत नाही तर चला लवकर. आनंद, माया मी तुला रिक्वेस्ट करतो प्लीज. गुरु इथे आहे, प्लीज कोणाला सांगू नकोस प्लीज. हेच मी एक्झॅक्टली तुला सांगणार होते आनंद. म्हणजे मी सांगतो.
प्लीज. गुरु सर आतमध्ये आहेत हे मायाला आधीपासून माहिती होतं. काय म्हणजे तू मी नाही सांगितलंय. ते आतमधनं जे काय कारनामे करत असतात ना त्याच्यामुळे तिला कळलंय. आणि माया, गुरुसरांना आमच्या रूम मध्ये आणण्याचं कारस्थान यांचंच होतं, त्यामुळे यांनाही आधीपासून माहिती. सगळ्यात जास्त गोंधळ तू घालतोय श्रेयस. मी गोंधळ घातलाय? माझ्या रूम मध्ये कोणीतरी माणूस आहे हे मलाच माहित नव्हतं आणि मी गोंधळ घातलाय? पण मी उगाच टेन्शन मध्ये होते ना इतका वेळ. अहो तू टेन्शन मध्ये काय आहेस हे तुला तरी कळतं. मी इतका टेन्शन मध्ये असतो की मीच विसरतो की मी टेन्शन मध्ये काय. आय नो, आय पिटी यू आनंद. पण आता तुला विसरून चालणार नाही आणि गुरुच्या बाबतीत तर अजिबात नाही. तुला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. ओके, मी भयंकर अलर्ट आहे. मी कोणाशी काय बोलायचं आहे आणि कोणाशी काय बोलतोय हे मी व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तरीही गोंधळ होतो की नाही? तुम्ही किती गोंधळ घालताय. चला ना यार, डब्बा एक्सप्रेस मध्ये मजाच नाही येते. आपण एक काम करूया, आपण ना माझ्याकडे गोट्या खेळूया. आपण हा सगळे मिळून गोट्या खेळूया. ओके, माझ्याकडे गोट्या आहेत. हा सगळ्यात आधी मी चकणार. मला त्या राधिकाला हरवायचं आहे. हा एक मिनिट. मी यांचा जीव घेणार एक दिवस. मी मारणार याला. राधिका 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 आयुष्यात बायकोचं महत्व खूप असतं का राधिका? आणि मला ते कळून चुकलंय आता. त्यामुळे मला तू परत हवी आहेस माझ्या आयुष्यात. आणि त्यासाठी कितीही वेळ लागल्याचं नाटक करावं लागलं तरी मी करेन ना ते. वेळ पांघरेन तुझ्यासाठी. पण तुला परत मिळवणं एवढं सोपं नाहीये माहितीये मला. तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणाचं तरी शिडी म्हणून वापर तर करावा लागेल ना. आणि ती शिडी सापडलीये मला. गोट्या शेठ. तर या गोट्या शेठचा वापर करून तुझ्यापर्यंत कसा पोहोचतो बघच तू. आज याच शिडीच्या पहिल्या पायरीवर मी पाऊल ठेवणार आहे. तयार राहा राधिका. आपण आपलं आधीचं आयुष्य परत सुरू करू. हा, गेट रेडी. आयुष्यात असं काहीतरी जे भव्य दिव्य करावं असं वाटतं ना. हो शेठ, म्हणजे आपलं असं काहीतरी फार मोठं नाव व्हावं असं वाटतं ना संतोष? हो शेठ, म्हणजे मुख्यमंत्री वगैरे व्हावं असं वाटतं. काय ना? हो. मग आता त्यासाठी कोणाची तरी साथ पाहिजे. म्हणूनच तुमच्या सोबत असतो ना शेठ. है ना? हो. मग आता मी थोडी संगीत साधना करणार. मला साथ द्यायची. हो है ना? हो. सुरू व्यवस्थित. हा? टेम्पो 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 टेम्पो. आठवला टेम्पो? पलटी झालेला टेम्पो आठवला? हो. टेम्पो पलटी झाला तरी पोळ्यांची ऑर्डर पूर्ण झाली कशी? मला नाही माहिती शेठ, पण मी माहिती काढून सांगतो शेठ. हे आधी करायचं हे मी सांगितल्यावर नाही. ही म्हणजे बेमानी झाली. म्हणजे माझं संगीत ऐकायचं मला वा क्या बात आहे असंही म्हणायचं नाही. बेमानी? आणि तुमच्याशी नाही शेठ. ऑर्डर पूर्ण झाली ना, इथेच विषय संपला. जिथे विषय संपतो तिथे विषय काढणारा माणूस सुद्धा संपला पाहिजे ना. लास्ट चान्स आहे. मला त्या राधिकाकडून माझ्या कामाची खबर काढून दे. आता पायाची अशी गाठ मारेन ना तर देवाला पण सोडवता येणार नाही. त्यात नाही जाणार जीव. जीव जायच्या वेळेस मी सांगेन. समजला? निघ. पाया कोण पडणार? एवढा पूजा केली पाहिजे. मला पूजा केली पाहिजे.
मला माझीच पूजा केली पाहिजे. बाळकृष्ण महाराज जुग जुग जियो, जुग जुग जियो, बाळकृष्ण महाराज जुग जुग जियो, जुग जुग जियो. राधिक, हो काका, ही माझी बायको, हिला पाहिलं कुठे? हिला हरवले ताई. ही माझी बायको, हिला पाहिलं कुठे? नाही, इकडे कुठेच नाही पाहिलं. राधिका, दादा, ही माझी बायको, यांना पाहिलं कुठे? राधिका, हो दादा, ही बायको, ही हरवली माझी बायको, पाहिलं? हो दादा, दादा, बरं झालं तुम्ही भेटलात. प्लीज, माझा फार मोठा प्रॉब्लेम झाला, मला प्लीज त्याच्यातून सोडवा ना, प्लीज. अरे माझा केवढा प्रॉब्लेम झालाय बघ, तुझा प्रॉब्लेम घेऊन काय करू मी? तुमच्यापेक्षा माझा प्रॉब्लेम जास्त मोठा आहे. तो जीवन मरणाचा प्रश्न आहे हो माझा. काय झालंय? माझी बायको हरवली आहे हो. मला प्लीज तिच्यापर्यंत पोहोचवा ना मला. अरे तुझी बायकोच हरवली ना, माझा हाताचा प्रॉब्लेम आहे. नाही, तुम्ही प्लीज शोधून द्या ना. तुम्ही काहीतरी करून शोधून द्या ना. यांना सांगा ना, सीमाताईंना सांगा ना, त्या हेल्प करतील मला. तुम्ही बोला ना, तुम्ही बोललात तर लगेच काम होईल. हा, त्या शोधून देतील ना. तुम्ही प्लीज हेल्प करा हो. मी कधीच शोधतोय, माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, पण ती मला सोडून गेली. हे बघा ना, ही माझी बायको, हिला कधीतरी पाहिलं असेल ना तुम्ही. हा, ही माझ्यावर खूप प्रेम करते, मी पण तिच्यावर करतो, पण तिला कोणतरी. एक मिनिट, ही तुझी बायको आहे असं तू म्हणतोस? हो, ही खरंच माझी बायको, आमचं खूप प्रेम आहे. हिला कोणीतरी आणलंय इकडे, माझ्यापासून लांब आणलंय. ही तुझी नक्की तुझी बायको आहे? हो, मी खरं सांगतो, ही बायको आहे माझी, आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. प्लीज मला माझ्या बायकोकडे न्यावं, मी पाया पडतो. थांब रे बाबा, थांब एक मिनिट. गोट्या शेठ, तुम्ही मला एवढ्या लवकर शब्बासकी द्याल असं वाटलं नव्हतं. मित्रा, मला माहिती आहे तुझ्या बायकोशी तुझी भेट कोण घालून देईल. खरंच माहितीये तुम्हाला? हो, चल माझ्यावर. नक्की माहितीये तुम्हाला? हो, चल मी तुला घेऊन जातो. ही म्हणजे तुम्ही शोधून द्याल? डिटेक्टिव्ह, सिक्रेट एजंट. मला सांग, ही जी बायको आहे तुझी राधिका, तिची ताकद कशात आहे? तिच्या आजूबाजूला असलेल्या माणसांमध्ये. म्हणजे ती जेव्हा कुणी नव्हती ना, तेव्हापासून ही सगळी माणसं तिच्या बरोबर आहेत, आणि आजही ही माणसं सगळी तिच्या बरोबरच आहेत. आता एकदा का ही माणसं तिच्यापासून तोडली ना, की राधिका एकटी पडणार. ती एकटी पडली की ती तुझ्याकडे येणार. दोस्ता, ती तुझ्याकडे येणार, हा माझा शब्द आहे तुला. श्रेयस, अगं नाही, फ्लावर अरेंजमेंट चेक करते. हे तिथे लाव ना. आणि काका, राधा, काय रे सौमित्र? माझं जरा महत्वाचं काम आहे, मी पटकन जाऊन येतो. हा, कुठे चाललाय स्वतः? इथे मदत कर ना. तू कुठे चाललास? वेडास काय? अरे जरा महत्वाचं काम आहे, आलो ना मी. कसलं महत्वाचं काम? ऐक ना, ते जेनीचं डोहाळ जेवण आहे ना, त्यासाठी मी एक सरप्राईज प्लॅन केलंय. जर मी वेळेत गेलो नाही ना, तर मला ते वेळेत सगळं आणता येणार नाही. त्यामुळे मला आता वेळेत जावं लागेल, त्यामुळे मी निघतो लगेच. काय सरप्राईज प्लॅन? अरे नंतर सांगतो ना, सरप्राईज आहे ना, तू सांगणार कसं? तू थांब ना, मी आलो. चल, ठीक आहे. काय इथे काम करतो. अरे काय हे सौमित्र? हा ना, थोडा वेळ इथे थांबला असता आणि काम केलं असतं तर काही बिघडलं असतं का? वहिनी, काय झालं आता? तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत ना सगळे. तसं नाही, थोडी मदत केली असती तर काही बिघडलं असतं का? आपण सगळेच जण काम करतोय ना. आफ्टर ऑल ही सॅमी, यु नो, आणि ते माणसं पण कमी आहेत. जाऊ दे त्यांना. आता इथे 2 माणसं येत आहेत, ती आपल्याला मदत करतील. कोण येते? ग मम्मा येणार आहे ना, आणि केडी पण येणार आहे. काय? केडी आणि शनायाची मम्मा, ते दोघं जण इथे येत आहेत? हो. अगं एवढं काय झालं रिॲक्ट करायला? अरे मग आधी नाही का सांगायचं? आणि त्यांना काय आपण कामाला लावायचं का? तसं नाही, पण मुळात हा मुद्दाच नाहीये ना. हा मुद्दा नाहीये. तो केडी इथे काय येणार आहे हा मुद्दा आहे ना. काय येणार आहे इकडे तो? असं का बोलतोय श्रेयस? आणि काम डाऊन, एवढा हायपर का होतोय? आणि तो मम्मा येते ना, म्हणून तिला कंपनी द्यायला येतोय. तो मला म्हणाला कॉलवर की मी येतो, फंक्शन आहे ना, छान फोटोग्राफ्स वगैरे काढतो. मी म्हटलं ठीक आहे, ये. नाही, त्याच्यापेक्षा चांगले फोटो मी काढतो माया. शनायाचे मॉडेलिंगचे फोटो मी काढले होते. श्रेयस, वेट अ मिनिट, हे जेनीचं मॉडेलिंग नाही हा, प्लीज. हा, मग डोहाळे जेवणाचे फोटो काढे ना, त्यात काय एवढं? पण केडी कशाला येतो इकडे? आणि 1 सेकंड, काय तुझं? तुझी लहान बहीण आहे का?
लहान बहीण असं सगळं काय तू तिच्यावर चिडतोय? बघ ना. मग मी चिडत नाहीये. श्रेयस एक मिनिट भांडू नका. मी आलेच. जेनी कुठे पाहून येते. आता इकडे डबल काम करून ठेवलंस ना. तुम्ही इकडे जा. मॅडम मला माफ करा मॅडम. काय रघु काय झालंय काय? मॅडम तुम्ही आधी तुम्ही माफ करा मला. अरे कशाबद्दल बोलतोयस तू? तुम्ही ह्या गावात आल्यापासून तुम्हाला त्रास सहन करावा लागला. एक तर तुम्ही माझ्यामुळे या गावात आला. या बायकांच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभे राहिला आणि या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? तर त्या गोट्या शेटकडून मिळणारा मनस्ताप. मॅडम मला माफ करा मॅडम. मी जर तुम्हाला आधीच सांगितलं असतं ना गोट्या शेट बद्दल तर तुम्हाला हे मनस्ताप झाला नसता मॅडम. ठीक आहे रघु, तू इतकं मनावरती घेऊ नको. तुझा काही दोष नाही याच्यामध्ये. उलट मीच तुझे आभार मानले पाहिजे. तुझ्यामुळे मला हे गाव कळलं, इथल्या बायकांशी ओळख झाली, त्यांचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत ते कळले. ते आपल्या हातून सॉल्व्ह होतील की नाही यासाठी प्रयत्न झाले. आणि गोट्या शेटच म्हणशील ना तर त्या माणसाशी 2 हात कसे करायचे हे मला चांगलं माहिती. अहो मॅडम तो लय पोचलेला माणूस आहे. अहो त्याची माणसं तुमच्या आजूबाजूला असू शकतात. हो माहितीये मला, कल्पना आहे त्याची. खरं सांगायचं ना तर मला त्याचा अंदाज सुद्धा आला आणि म्हणूनच त्या माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मी करते. रघु अरे तू थोडा आधी यायला पाहिजे होतास. आपल्या वहिनी गोट्या शेटला कशा भारी पडलाय कळलं असतं तुला. काय सांगतायस? हो रघु, आणि तू आत्ताच आलायस ना. टेन्शन नको घेऊस रे. सगळे किस्से तुला कळतील हळूहळू या श्रेयसकडून वगैरे. हा आणि हो त्या गोट्या शेटचं टेन्शन वगैरे घ्यायची तर अजिबात गरज नाही. आपण सगळे एकत्र आहोत ना. काय अरे हे बघ, जे काय घडलं ना ते तुला मी हळूहळू सांगेन. फक्त आता एवढंच लक्षात ठेव की मला असं वाटत नाही आता गोट्या शेट आपल्या वाटेला कधीच आहे. अहो नाही सर, तुमच्यापेक्षा मी त्या गोट्या शेटला लय चांगलं ओळखतो. ते आता गप्प बसले नसणारच, पण पुढे काय करायचंय ना त्याचा विचार करत असणार बघा ते. रघु ठीक आहे ते नंतर बघूया आपण. आज इथे जेनीचं डोहाळ जेवण आहे, त्यामुळे आत्ताच आलायस तू. जा लवकर फ्रेश होऊन घे. हो मॅडम. आवरा. चला आता आपण एक गंमत करणार. आनंद मावशी इकडे या, पुढे या. चला या गंमत. गंमत म्हणजे नेमकं हा काय प्रकार आहे? कळल. आधी तुम्ही दोघांनी उखाणा घ्या. बापरे, उखाणा नाही मला. उखाणा वगैरे मला नाही जमत. का आनंद प्लीज. हा आता एक्सक्युजेस देऊ नकोस. उखाणा घेच आता छानपैकी. हा आणि आता मायाने सांगितल्यानंतर घ्यायलाच लागेल. अरे वहिनी मला तुम्ही एक काम करा ना प्लीज. सम्याला फोन लावा, तोच माझी काहीतरी मदत करेल. केव्हा तू तेच सांगते. कुठे तो बोला ना आपल्याला की तो जातोय ते सरप्राईज राहणार काहीतरी. हो मी फोन करते. मी फोन करते. बिझी लागतोय. माझा लागतोय फोन. मोठ्या बनहट्टीनं फोन केला. त्यांना कशाला फोन लावला? ते काय ऍक्च्युली ना माझ्याकडे हे बघ नंबर सेव्ह आहेत. छोटा बनहट्टी, मोठा बनहट्टी. नाही उचलत ते फोन. बरं आनंद, आता तरी उखाणा घेणार आहेस की नाही? घे ना प्लीज. जेनी तू प्लीज तू स्टार्ट कर. मला मी प्लीज तू घे ना प्लीज. बरं जेनी तू घे. मला नाही येते असं. मॅम यू नो दॅट. नाही पण लग्नात घेतला होताच ना उखाणा. घे ना. किंवा कोणीतरी सुचवला होता आता. नाही घे जमेल तुला. गोव्यात फेमस आहे काजूची फेणी. हो आनंदचं नाव घेते, त्यांची लाडकी मी जेनी. गोड यार, किती छान. वा वा वा. आता आनंद मावशी. मी नाही असं नाही. मेट्रोच्या कामामुळे रस्ते आहे बंद. हा मेट्रोच्या कामामुळे रस्ते आहे बंद. जेनीचं नाव घेतो तिचा लाडका आनंद. अरे
काय सौमित्र अगं मी तुला सांगून गेलो ना, सरप्राईज आहे, वेळेत जायचं होतं, वेळेत आलो की नाही वेळेत लगेच. हे बघ, हे पण सरप्राईज आणलेलं आहे. आनंद तू पण बघा, ते सगळ्यांनी बघा, हे मस्त सरप्राईज आणलेलं आहे. फक्त उघड आणि लगेच दे. हा पूर्ण उघडू नको. बघू नको. हा बघू नको. ठीक आहे घे. हा बस. नाही ह्याच्यावर जाऊ नका. सरप्राईज आहे आता पुढे आहे. हा आता मी एक दार उघडणार आहे, म्हणजे हे दरवाजे आहेत 2, एक दार उघडणार आहे. जेनी मिळणार तुला बघायला, दाखवतो. हे कोण आहे? आनंद. अरे काय थांब ना. संपलं नाही थांब. हा हे कोण आहे? अरे जेनी. आता या दोघांना कसं बाळ होणार आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे असं, हे बघा. नाही काय यार तू. Oh माय गॉड. वाव. अंजली मस्त आहे ना. हेच आहे आत. हे बघा. किती सुंदर. सॅमी, सरप्राईजेसच्या बाबतीत ना तुला तोड नाही खरंच. दिस इज गोइंग सुपर एक्साइटिंग गाईज. आणि मला एक कळत नाही, आपण अजून ती गोष्ट ओपन नाही केली. राधिका, त्यामध्ये काय, ते जे 2 बोल ठेवलेत त्यामध्ये काय आहे? अरे हो, हे ना, हे महत्वाचं आहे. त्यातल्या एका वाटीखाली बर्फी आहे आणि एका वाटीखाली पेढा. बर्फी निघाली तर मुलगी होणार आणि पेढा निघाला तर मुलगा. म्हणजे तो आतापासून आतमध्ये, तो त्याला माहित नाही का तो कोण आहे? अरे तू कर ना, प्रथा असते रे. हे फिरवायचं असतं. थांब ना, मी फिरवतो ना. अरे ताट नाही फिरवायचं आहे, वाट्या फिरवायच्या असतात. मग एकत्र फिरवणं काय फरक पडतो? अरे सुमित्रा, तू कर ना. अरे आता कळलं नाही पाहिजे तुला ना. चल. खरंच तर तुला काय व्हायला हवंय मनापासून? मुलगी. तुला मुलगी. मुलगीच, बर्फीच. चल कम ऑन. हो थांबा, मला माहिती आहे. गोट्या शेठ या. हे बघा, आपल्यासाठी नवीन मिशन आलंय. नवीन मिशन राधिका. फार इम्पॉर्टंट मिशन आहे. त्याच बरोबरीने थोडंसं पर्सनल पण आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला ही राधिका कोण आहे हे कळलं पाहिजे, म्हणून हे सगळं केलंय मी. ही आहे राधिका गुरुनाथ सुभेदार. एक अत्यंत ग्रामीण, खेडवळ, काहीच माहिती नसलेली मुलगी. बघा ना, तिच्या फोटोकडे बघूनच तुमच्या लक्षात येईल. ही राधिका अशा प्रकारची होती ना, जिला आपल्या गावाबाहेर, आपल्या घराबाहेर काही विश्व आहे, काही वेगळं जग आहे हे माहितीच नव्हतं. बघा, तिच्याकडे बघूनच कळतंय. आपलं कधीतरी एवढं श्रीमंत सासर असेल, गुरुनाथ सुभेदार सारखा आपला एकदम सक्सेसफुल, अत्यंत सोफिस्टिकेटेड नवरा असेल, हे तुला कधी वाटलंच नव्हतं. पण ते घडलं तिच्या आयुष्यामध्ये. हे करून ती जेव्हा मुंबईला आली तेव्हा ना, तिने एक गोष्ट मात्र जाणून घेतली होती. तिच्या एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्या आजूबाजूला ना आपण अशी माणसं नेहमी जमा करून ठेवायची जी सारखं आपलं कौतुक करतायत, ज्यांना सारखं पुढे पुढे करायला आवडतं. तेच केलं तिने. ही अशी आजूबाजूला माणसं जमवत राहिली. त्यामुळे काय झालं, नंतर जेव्हा आमच्यामध्ये वाद झाले, आमच्यामध्ये वाद होऊन आम्ही वेगळं व्हायचं ठरवलं, तेव्हा या सगळ्या लोकांनी, हे सगळे तिचे काका, मामा, वहिन्या, नानी, यांनी सगळ्यांनी तिला सपोर्ट केला. मला आणि माझ्या मुलांनाही. बरोबर तिला, आमच्या मुलाला वेगळं काढलं, मला वेगळं ठेवलं. तिने त्याच्यासाठी जमवून ठेवलं होतं ना सगळ्यांना. सगळ्यांनी बरोबर तिची बाजू घेतली आणि आता सगळं ठीक आहे, ओके चाललंय असं वाटत होतं. तर तेवढ्यात अजून एक गोष्ट घडली तिच्या आयुष्यात. आमचा कॉलेज मधला एक मित्र कसला, सौमित्र बनहट्टी आला.
तो बरं त्याचं करत होता ना, USA ला, अमेरिकेला काहीतरी मोठ्या कंपनीमध्ये काम, तिथला मालक. पण तो आला परत, त्याने पाहिलं हिनं माझ्या नाकावर टिचून स्वतःची कंपनी उभी केलीये. राधिका मसाले, 300 करोडची मालकीण. मग तिचं रूपच पालटलंय बघा या फोटोमध्ये. मग बरोबर त्याचे डोळे फिरले. त्याने ठरवलं आता हिच्याशीच लग्न करायचं. मग मला बाजूला काढून, माझ्याशी गेम खेळून, राजकारण खेळून त्याने या राधिका सुभेदारशी लग्न केलं. गुरुनाथ सुभेदार एकटा पडला ना. मग हिनं या सगळ्यांनी मिळून प्लॅन करून त्याला एकटं पाडलं. आणि हे बघा, हा अथर्व, हा माझा मुलगा, माझ्या मुलाला पण माझ्यापासून तोडलं. हिचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की जिथे जाते ना तिथे सगळ्यांना सारखं जवळ जवळ करते, सगळी नाती तयार करते सारखी. म्हणजे इतकं की माझे आई वडील मला नाही मुलगा मानत. तिला, राधिकाला मात्र ही आमची सून नाही, ही आमची मुलगी आहे असं सगळीकडे सांगतात. एवढं सगळं माझ्या आयुष्यात घडल्यानंतर मला जाम राग आला. यायलाच पाहिजे ना राग. मग मी म्हणलं बस आता संपलं, आता आयुष्यात संपलं आपलं, काही राहिलंच नाही. पण मी विचार केला की असं होऊन कसं चालेल ना. मला माझी हक्काची बायको मला परत हवी, माझा मुलगा अथर्व मला परत हवं, माझं कुटुंब मला परत हवं. म्हणून मी लढणार आहे. मी त्याच्यासाठी माझी ही बायको मला मिळाली पाहिजे म्हणून लढणार आहे. माझा अथर्व मला मिळाला पाहिजे म्हणून लढणार आहे. माझं कुटुंब मला मिळावं म्हणून लढणार आहे मी. नाहीतर हिने तर काही किंमतच ठेवलेली नाहीये ना माझी. ते कोण गुरुनाथ सुभेदार असं विचारतात. कोण गुरुनाथ सुभेदार, त्याची काय किंमत आहे? या राधिका समोर गुरुनाथ कोणीच नाही. कोण आहे गुरुनाथ? कोणी ओळखतच नाही. पण गोट्या शेठ हे तुमचं नका होऊ देवा. इथे ही तुमच्या गावामध्ये येऊन तिचंच साम्राज्य निर्माण करायला लागली तर मग तुमचं काय होईल ना. मग लोक उद्या तुमच्याबद्दल बोलतील. कोण गोट्या शेठ? आलं लक्षात आलं. सगळं प्रकरण काय ते सगळं लक्षात आलं. तुला तुझी बायको मिळणार, मी मिळवून देणार. सौमित्र, बघ ना माझ्याकडे. अजून किती वेळ रागवणार आहेस तू? आता प्लीज ना, मला नाही बोलायचंय. तेच म्हणते, प्लीज ना, आता बोल ना माझ्याशी. नको ना रागवू, प्लीज. आणि तुला खरं सांगू का, तुला नाही रागवतायत आणि रागवण्याची ऍक्टिंग सुद्धा नाही करतायत तुला. एकतर मी ऍक्टिंग करत नाही, मी खरंच रागवलोय. हे तुला सांगायला लागतं, यातच सगळं आलं ना. तू माझ्यासारखं करू नकोस. हा, तुझ्यासारखं नाही करत आहे मी. तू माझ्यासारखं करतेस. हे मला हसू येतं याचा अर्थ असा नाही की मी रागावलो नाहीये. हा, मी रागावलोय अजूनही. अजूनही रागवला असतो. तुला एक सांगायचं राहिलं होतं इतके दिवसात. काय? म्हणजे हे गावकरी आहेत ना इथले, ते असं म्हणतात की तू इथे आल्यापासनं त्यांचे कोंबडे आरवायचे थांबलेत. कोंबडे आरवायचे थांबलेत. तर ना राधा, ही माझी स्टाईल आहे. ओके, मी तुझी स्टाईल नाही मारत. माझी स्टाईल मारते. म्हणजे याचा समोरचा कोणी रागावला असेल तर काय काहीतरी फालतू विनोद करायचे, मग समोरच्याचा राग जातो, मग तो हसतो. हे तुला नाही जमणार. तू नको माझी स्टाईल मारू. हा, अरे मी अजिबात असं काही करत नाहीये. सिरियस प्रॉब्लेम आहे हा. कोंबडे आरवायचे थांबलेत. काय सिरियस? माझा इथे असण्याचा आणि कोंबडे न आरवण्याचा काय संबंध आहे? हो, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की पूर्वी कोंबडे आरवल्यानंतर ते झोपेतनं उठायचे, पण आता सौमित्र सर हसल्यानंतर ते झोपेतनं उठतात. उठले वाटतं. मग मला चिडायचंय अजून, कळलं ना? हे असलं फालतू याच्यावर मी हसतोय म्हणजे मी पुन्हा सांगतो, मी रागावलेलो आहे आणि मला रागावून म्हणजे मला अजून तुझ्यावर
मला नाही येते तुझ्यावर रागवता, जाऊ दे. तेच तर मी तुला सांगते, तुला फार वेळ नाही रागवता येत. तुला सांगू का, तू आता छान दिसत होतास रागवल्यानंतर, पण काही काही लोक असतात ना, ते हसल्यानंतर जास्त छान दिसतं. मग मी असं करतो, मध्ये मध्ये ना तुझ्यावर रुसतो मुद्दाम, मग तू मला हसव, मग मी हसेन, मग मी अजून छान दिसेन. असं करूया. मी असं करत राहीन. काय चाललंय राधा? सॅमी ही आली. अरे हसतोयस काय? आपल्याला निघावं लागेल लगेच. काय झालं? काय झालं? हो मी सांगते, तू उभा काय झाले? निघावं लागेल. कंपनीतून कॉल आला होता आणि आपल्याला निघावं लागेल, कारण ना तिकडे कोणीतरी तोडफोड केली आहे कंपनीमध्ये. काय सांगतेस? हो, मला ऑफिसमधून कॉल आला होता आताच. म्हणजे तिकडे क्लायंट आले होते, मीटिंग सुरू होती आणि मीटिंग सुरू असतानाच कोणीतरी तोडफोड करून गेले. आम्ही निघूया ना आपण, चल ना. मग एक सांगू का तुला, असा सेम फोन मला आला होता, पण मी दुर्लक्ष केलंय, कारण मला माहिती आहे या सगळ्या मागे गोट्या शेटचा हात आहे. हे सगळं मॅनेज करतोय का तो? तू मी जसं दुर्लक्ष केलं ना, तसं तू पण दुर्लक्ष कर त्याच्याकडे. कम ऑन यार, तू दुर्लक्ष कसं काय करू शकतो सॅमी? हे बघ, मी कन्फर्म करण्यासाठी यशवंत सरांना सुद्धा कॉल केला होता, तर त्यांना सुद्धा सगळं कळलं आणि हे सगळं खरं आहे. इट्स जस्ट दॅट त्यांना इथे यायला जमणार नाही, कारण ते दिल्लीला आहेत ना. आपल्याला जावं लागेल सॅमी, निघूया आपण प्लीज. ओके, एक मिनिट. म्हणजे तू नको येऊस, खरं तर तू थांब इथेच राधिका सोबत, कारण राधिका एकटी आहे ना. मी जाते, पण मला जावं लागेल. अगं नाही माया, मला असं अजिबात म्हणायचं नाही. सौमित्र, तू तिच्या बरोबर जा, तिला एकटीला नको जाऊ देऊ. राधिका, तू एकटी कसं काय मॅनेज करशील इथे? हे बघ, सॅमीला थांबू दे इथे तुझ्यासोबत, मी करेन तिकडे सगळं मॅनेज. ओके, डोंट वरी. अगं बाई, मी इथे एकटी नाहीये, सगळे जण आहेत माझ्या बरोबर. सीमाताई आहेत, त्यांची माणसं आहेत, श्रेयस आहे, रघु आहे, सगळे जण आहेत. सौमित्र, तू प्लीज तिच्या बरोबर जा. नाही, पण मला एक कळत नाही, सगळं आत्ताच कसं काय घडतंय? राधिका, काय राधिका, तू काळजी घे हा तुझी प्लीज. पण तुला झालंय काय? सॅमी गेल्यावर तू काळजी घेशील ना तुझी? म्हणजे मला तुझी काळजी वाटते ग अचानक. माया, मी काळजी घेईन, तू तुझी काळजी घे. काय झालंय काय तुला एकदम? हा, मी घेईनच ग, पण आम्ही दोघे जाणार, तू इथे एकटी राहणार, मग तू तुझी काळजी कोण घेणार ना? म्हणून मी तुला सांगते, तू काळजी घे. हा, ऐक. सर, तुम्ही इथे काय करता सर? मी ते हे करतोय, नक्षत्र बघतोय, त्याच्यानुसार मला आपण वर जाऊन बोलूया सर. वर आपण आपल्या कंट्रोल रूम मध्ये चांगलं दिसतं. ऐक माया, ऐक. शांत हो तू. हा, शांत हो, घाबरून जाऊ नकोस एकदम. हा, सगळं नीट होणार आहे आणि मी इथे एकटी नाहीये, मी सगळं नीट करेन. हा, हो ना, हो, नीट होईलच सगळं. ऑब्व्हियसली. कुठे गेला सौमित्र? तो गेला बॅग भरायला. सौमित्र बॅग भरायला गेलाय, सांगते ना मी तुला. तिकडे काय बघतेस? बॅग भरायला गेला तो. कशी विसरते? जायचंय ना मला. इनफॅक्ट मी सुद्धा जाते आता, बॅग भरायचंय मला. तू बस इथे बॅगेत. कन्फ्युज झाले मी. तू बस राधिका. सामी, काय माया? अरे हाय वगैरे काय करत बसलेस? ते ठेव सगळं. हो, मी तुला तेच विचारणार होतो. तू तिथे गेली होतीस तर काय झालं? सामी, त्या गोट्या शेटला आपण इझिली घ्यायला नको होतं. म्हणजे तरी गावात बसून इथे मुंबईतल्या गोष्टी मॅनेज केल्या, त्याची इथे मुंबईपर्यंत ओळख असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. एक मिनिट, म्हणजे काय बोलतेस? हो ना. ओके, मी सांगते तुला सगळं व्यवस्थित. मी संध्याकाळपासून पोलीस स्टेशनला होते. आपल्या कंपनीमध्ये जी तोडफोड झाली त्याबद्दल डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरूच होतं, आणि त्यामध्ये जो माणूस सापडलाय त्याच्या तोंडून फक्त आणि फक्त गोट्या शेटचं नाव ऐकायला मिळालंय. आणि हे सगळं काही गोट्या शेटने घडवून आणलंय सॅमी. सरप्राईजिंग आहे खूपच. म्हणजे तो एक गावातला फालतू गुंड, त्याची इथे मुंबईपर्यंत ओळख असेल असं वाटलंच नव्हतं मला. एक्झॅक्टली, आय वॉज इक्वली शॉक सॅमी. आपण गावाहून मुंबईला लगेच निघून यावं म्हणून हे सगळं त्याने घडवून आणलं होतं. एक मिनिट. तू काय करतोयस आता? राधाला फोन करतो. म्हणजे त्याच्या प्लॅन नुसार राधा एकटी पडावी असंच होतं ना त्याच्या मनात. जोपर्यंत राधाला फोन करतो ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही, आणि त्याचा नेमका प्लॅन काय ते पण आपल्याला कळणार नाही. हो, कर. नेमका अशा वेळेला बिझी असतो फोन. काय केलं ते? काय केलंय? सगळी दाढी काढून टाकली माझी. माफ करा, मला वाटलं पूर्णच करायची. त्याला मला काय झोप लागली सगळी. दाढी काय सांगितली तुम्ही? इतके वर्ष जतन केलेली दाढी कुठून आणू मी आता? मला वाटलं पूर्ण करायची.
नकोस म्हणजे. हे बघ आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हो हे बघ मी आहे, सीमाताई आहे, रघु आहे, सगळेजण आहोत. तू काळजी करू नकोस, फक्त रडू नकोस. ताई आमचा विश्वास आहे तुमच्यावरती, पण तुम्हाला तर माहितीये गोट्या शेट किती रानटी माणूस आहे. आता हे फोन सुद्धा मी कपड्यात लपवून ठेवला होता आणि आता इथं कुणी नाही म्हणून लावलाय पटकन तुम्हाला. अहो तो आमच्या जीवाचं बरं वाईट करेल हो, आणि तुमचा राग आपल्या फॅक्टरीवर सुद्धा काढेल बघा. हे बघ तू आता त्याची काळजी नको करूस. हा आता मला सांग की तुम्ही नेमक्या कुठे आहात? अहो आम्ही कुठे आहे आम्हालाच माहित नाही. इथून खोलीत कोंडून ठेवले बघा आम्हाला सगळ्याला, आणि आमच्या जीवाचा किती आटापिटा केला तर आम्ही इथून बाहेर पडू नाही शकत. राधिकाताई फक्त तुम्हीच आम्हाला इथून बाहेर काढू शकता. काहीतरी करा आणि इथून आम्हाला बाहेर काढावं आधी. हे बघ ऐक, म्हणजे आम्ही लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे पोहोचतो. तू काळजी करू नकोस. हा लवकर या ताई. ठेवते. काय झालं? अजून तरी काही झालेलं नाहीये, पण काहीही होऊ शकतं. सीमाताई फॅक्टरीचं काम जिथे सुरू आहे ना तिथे आपल्याला लवकरात लवकर पोहोचायला हवं. श्रेयस कुठे? कुठे गेला हा माणूस? आधीच डोक्याला एवढं टेन्शन आहे आणि बाथरूम. कुठे ते? बाथरूम मध्ये पण नाहीये, कुठेच नाहीये तिथं. वॉर्डरोब. पहिल्यांदा असं वाटत होतं की तुम्ही आमच्या रूम मध्ये. काय करतोयस तू? तुला असं इथून जाता येणार नाही. माया फालतूपणा करू नकोस का? बाजूला हो. काय वेडेपणा चाललाय तुझा? मला निघायचं. तू करतोयस आम्ही काय? तुला नाही जाता येणार, तुला सांगितलेलं कळतंय का? असं काय करतेस? तूच आता मला गोट्या शेट बद्दल सांगितलंस ना. त्याचा हा प्लॅन होता ना राधाला एकटं पाडणं, आणि जर माझी बायको तिकडे एकटी तर मी जायला नको तिकडे. हो सामी कळतंय मला, पण आपली उद्याची मीटिंग ही तितकीच महत्वाची. प्लीज अंडरस्टँड. माया काय बोलतेस तू? आतापर्यंत अशा किती मीटिंग होत्या ज्याच्यात मी आलोय, तू एकटीने हँडल केल्यास ना. आणि कॅन्सल कर एक मीटिंग, मला काही पडलेलं नाही. तुला काय वाटतं हे सगळं जर पॉसिबल असतं तर मी केलं नसतं का? 11 मी हे सगळं आता करू शकत नाही. ऑलरेडी सगळ्यांना मेल्स फॉरवर्ड झाले. आणि कसं आहे ना, आता आपण बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या पॅनल मध्ये आहात. आठवतंय मोठी एंट्री घेतली होतीस, कधी नव्हे तो ब्लेझर वगैरे घालून आला होतास ऑफिसला. आता तुला यावंच लागेल. आणि सामी यात यशवंत सर सुद्धा नाहीये. आपण दोघंही असायला हवं. ते खूप अनप्रोफेशनल दिसेल. झालंय बोलून तुझं? मी बोलू आता? माझं झालंय बोलून, आणि मी हे फायनल डिसिजन सांगितलंय तुला, त्यामुळे त्यानुसार. माया बघ, अशा सिच्युएशन मध्ये मी लग्नाच्या आधीचा सौमित्र असतो ना तर मीटिंगलाच महत्व दिलंस. पण आता माझ्याच्याने शक्य नाहीये हे. मी राधाच्याच अँगलने विचार करणार, कळलं का? आता कुठल्याही गोष्टीपेक्षा मी माणसांना महत्व देणार. तुम्ही नवरा बायको ना. खरंच काय झालंय तुम्हाला? आणि तुला काय वाटतं मला राधाची काळजी नाहीये का? मी हे सगळं लाईटली घेतेय? नाही, मला सुद्धा राधिकाची तेवढीच काळजी वाटतेय. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण इथे राहून राधिकाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करूया ना. तसे तू एकटा जाऊन काय करणार आहेस? मोठा हिरो आहेस का तू? म्हणजे काय म्हणायचंय तुला? सॅमी, तो गोट्या शेट तिकडे बसून इकडच्या गोष्टी मॅनेज करतोय, तर आपण इथे बसून तिकडच्या गोष्टी का नाही मॅनेज करू शकत? जरा स्मार्ट वर्क करूया ना. काय हे पटतंय मला. नाही, त्या गोट्या शेटला हँडल करायचं असेल ना तर काट्यानेच काटा काढावा लागेल. एक्झॅक्टली. असा गेम खेळतो ना आता, त्या गोट्या शेटला उचलून आपल्या समोरच आणला पाहिजे. करतो ना मी. आलो. मला त्रास देण्यासाठी तुम्ही जर त्यांना त्रास देणार असाल ना तर मी हे ऐकून घेणार नाही. मला लेडीज फर्स्ट म्हणून मी बोलायला सांगितलं, पण तुम्ही बोलतच सुटलात. शांत राहायचं आणि मी जे दाखवतोय ते पाहायचं, आणि मी जे बोलतोय नीट ऐकायचं.
म्हणजे बरी आहेस ना तू? तुम्ही सगळेजण ठीक आहात ना? हा, सेफ आहेत, एकदम सेफ. काहीही त्रास दिला नाही आम्ही. उलट त्यांना बिस्किट देऊन त्यांची सरबराई केली. आता ह्यांच्या समोरच 1 to 1 फैसला होणार. होऊ दे ना, होऊ दे फैसला, होऊन जाऊ दे ना फैसला. होणार ना फैसला. आता तुम्ही आमच्या गावच्या परंपरेवरच घालायला निघालात म्हणल्यावर फैसला तर करावा लागणार ना. आम्ही शांत कसे बसणार? हे काय बोलताय तुम्ही? हा, तुम्हाला तरी कळतंय का? मी काय बोलतोय ते तुम्हाला कळतंय, पण तुम्हाला ते कळतंय हे तुम्हाला मला दाखवायचं नाही. पहिला नवरा सोडला, दुसरा धरला, 2 लग्न केले तुम्ही. आता आमच्या गावातल्या बायकांना पण तेच करायला सांगता का तुम्ही? चांगलं चाललंय ना आमचं. परंपरा आहे ती आमच्या गावची. अहो, आमच्या बायका मार खातील, लाथा खातील, पण नवऱ्यांना कधी सोडणार नाही. एक वेळ त्या जीव देतील, पण दारू पितो म्हणून नवऱ्याला नाही सोडणार ना त्या. अच्छा, ही तुमची परंपरा, संस्कृती. पण याला आम्ही शोषण असं म्हणतो. म्हणजे नवऱ्यांना दारू पिऊन यायची, शिवीगाळ करायची, बायकोना नाही ऐकलं तर मारहाण करायची, ही तुमची संस्कृती. तिला माणसासारखं वागवायचं नाही, जनावरासारखं वागवायचं, ही तुमची संस्कृती. आणि काय, पुरुषांनी कसंही वागायचं बाहेर जाऊन, आणि बाईनं स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न जरी केला तर तुमची संस्कृती बुडते. छान आहे ना तुमची संस्कृती. तुम्ही कुठच्या काळात वावरताय मला माहिती नाही, पण आत्ताची स्त्री तुमच्यासारख्या संकुचित विचारांच्या माणसांसमोर झुकणार नाही. काय बात आहे, काय बोलता तुम्ही? जे आता हे जे बोललात हे टाळ्यांचं वाक्य. साध्या टाळ्यांचं नाही तर जोरदार टाळ्यांचं वाक्य. टाळ्या, जोरदार टाळ्या. काही वर्षापूर्वी सीमाताईंनी पण असंच भाषण दिलं होतं. अडाडीच एकदम. काय सीमाताई, आठवतंय का? आता जे झालं गेलं संपलं ते. आता मला म्हणलं होतं ते मी, हे तुमची फॅक्टरी मी जमीनदोस्त करणार, त्याच्यासाठी झालोय मी. खास पद्धतीनं करणार आहे मी. खास पाहुणा आणलाय मी त्याच्यासाठी. पाहुण्याच्या हस्ते ही फॅक्टरी जमीनदोस्त करणार. मला म्हणलं होतं मी, हे तुमची फॅक्टरी मी जमीनदोस्त करणार, खास पद्धतीनं करणार आहे मी. खास पाहुणा आणलाय मी त्याच्यासाठी.
तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा इथे कसा आला, हा इथे काय करतो. अहो तुमच्या दुसऱ्या नवऱ्यानेच ह्याला इथे आणलेलं आहे. नाही, सौमित्र असं करणं शक्यच नाही. अहो ते पंटरला विचारा ना. काय पंटर? श्रेयस, मी तुला विचारते, काय म्हणतात ते? हो 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 हो, खरंय. कसली नोटंकी तुमची. सौमित्र नवरा आहे माझा, माहितीये तुम्हाला. राधिका काय बोलतेस का तू? हा, मी तुझा नवरा आहे ना. काहीतरी काय बोलते, मी नवरा आहे तुझा. अहो सटकली आहे त्याची. वेडा आहे तो. तू वेडा कोणाला म्हणतो रे? हा, काही वाटेल ते बोलू नका. अरे वेड्याला वेडा नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं रे? वहिनी, आम्ही चुकलो. फार मोठी चूक झाली आमच्याकडून. त्याबद्दल आम्ही दोघेही तुमच्याकडे माफी मागतो. वहिनी, मी कायम आमच्या मनाचा विचार केलाय. तुमच्या मनाचा विचार करण्यात आम्ही मात्र कमी पडलो. हे पहा, मला माहितीये की याच्यामध्ये पूर्णपणे तुमची चूक नाहीये. आनंद भाऊजी आणि सौमित्रीने तुम्हाला हे करायला भाग पाडले, माहितीये मला, कळलंय. बरोबर आहे, पण त्यांचं आम्ही ऐकलं ही आमची चूक होती ना. हो ना, आणि त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहोत. पण वहिनी, कृपा करून हाती घेतलेलं काम अर्धवट सोडू नका, नाहीतर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हो वहिनी, तुम्ही आमच्यासाठीच नाही तर आमच्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करणं यासाठी खूप मोठं मन लागतं, आणि ते तुमच्याकडे आहे. आज मुंबईत सगळं व्यवस्थित चालू असताना मंजा आणि तिच्यासारख्या इतर बायकांसाठी, त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही इथे आलात. मुंबईतनं निघताना एक स्वप्न उराशी बाळगलं, आणि तेच स्वप्न तुमच्यामुळे आम्ही पण बघू शकलो. हो, आणि ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून नाही जाणार. वहिनी, वहिनी, मी आमच्या दोघांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो, याआधी जे झालं ते यानंतर कधीच घडणार. वहिनी प्लीज, फक्त एकदाच आम्हाला माफ करा, आणि तुमच्या बरोबर काम करण्याची एक शेवटची संधी तरी आम्हाला द्या प्लीज. तुमचं म्हणणं कळलंय मला, पण मी आता त्या मनस्थितीमध्ये नाही. मला जरा थोडा वेळ द्या, मी जरा शांत होते, मग नंतर आपण कामाचं बोलू. थँक्यू. थँक्यू. सामी, आनंदचा फोन आहे. सामी, फोन आहे आनंदचा. हा बोल आनंद. हॅलो समय, ऐक ना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार. काय झालं जेनीला? म्हणजे काय डॉक्टर काय म्हणाले का? नाही, जेनीला काहीच नाही झालंय. गोव्यात काय अजून दुसरा प्रॉब्लेम होणार आहे? मी इनफॅक्ट गोव्यात नाहीच. मी तिला गोव्यात सोडून मी इथे आलो ऑलरेडी आपल्या गावी. म्हणजे आनंद, तू राधा बरोबर आहेस तिकडे? हो. अरे बरं झालं तू फोन केलास. अरे राधा माझा फोनच उचलत नाहीये. तू आता एक काम कर, जाऊन फोन त्या नाही उचलणार तुझा फोन. का? तेच सांगतो, जरा ऐक, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. गुरु अचानक राधिका वहिनींच्या समोर आलेला आहे, आणि त्यांना सगळं काही कळलेलं आहे. मला गुरुनाथ सुभेदार, असं शांत बसून चालणार नाही. सौमित्र जोपर्यंत इथे नाहीये ना, तोपर्यंत इथली सगळी परिस्थिती तुझ्या हातात यायला हवी. काहीतरी करायलाच हवं. राधिका, अरे श्रेयस, आनंद, पानवलकर साहेब, लवकर या खाली. कुठे आहात तुम्ही? हा या, मला जरा महत्वाचं बोलायचंय. काय झालं गुरु? या काही बोबो कशासाठी झाले? शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, महत्वाचं बोलायचं म्हणून तुम्हाला बोलू.
आधी तुम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघा बरं. बघा बघा बघ. तू बघ ना इकडे बघ. किती टेन्शन आहे तुमच्या डोक्यावर, किती ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. आणि मला कळतंय ना, तेच सांगायला तुम्हाला बोलवलंय मी. हे बघा, आजपासून तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी असताना, राधिका तुझा हा नवरा गुरुनाथ सुभेदार असताना तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. आणि काय टेन्शन आहे तुला? तो गोट्या शेठ ना, मी असताना तो गोट्या शेठ तुझं काही वाकडं करू शकत नाही. तुझ्या वाट्याला कसा जातो ना बघतोच मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. गुरु प्लीज यार, तू ना खूप जास्त एक्साइट होतोय असं म्हणायचं का तुला? नाही, मी खरं सांगतोय. हा, मी खरंच सांगतोय. एक्साइट नाही, मी खूप विचारपूर्वक बोलतोय. आपण एक काम करूया, आपण आत्ताच्या आत्ता त्या याच्याकडे जाऊ ना, गोट्या शेटकडे जाऊ. हा, सगळे जाऊ. त्याच्या असू दे ना पंटर बिंटर. डायरेक्ट त्याच्या समोर जाऊन त्याला म्हणू, आमच्या राधिका मॅडमला त्रास दिलास ना तर बघ तुझी काय वाट लावतो. आत्ताच्या आत्ता जाऊ. चला चला तुम्ही. झालं का तुमचं सगळं बोलून? हे पा, तुम्हाला काय करायचं ते करा. नाक काय होय सगळी. जाऊ दे, आपण आपलं काम करू. पाहिलं ना कशी पॅनिक होते ती. मी पॅनिक वगैरे काही होत नाही. बघ ना, तिच्या चेहऱ्यावरून दिसत नाही का? तू अजिबात पॅनिक होऊ नकोस. मी तेच सांगतोय तुम्हाला. तुम्ही ना अजिबात पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. राधिका, मी असताना तुला काही घाबरायची गरज नाहीये. तुम्ही आता ना तुमच्या कामांवर लक्ष द्या. हा, आपल्या कामावर आपला फोकस पाहिजे ना. हा, तुम्ही काय करा, तुम्ही फॅक्टरी, त्याचं काम, पैसा, बिझनेस या सगळ्या गोष्टींवर तुम्ही फोकस करा. त्या गोट्या शेटचा मी बघतो. हा, तो काय करतो ना मी बघतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, गुरुनाथ सुभेदार बघेल तो गोट्या शेट काय करतोय. त्या गोट्या शेटला गुरुनाथ सुभेदार बघणार आहे आता. टेन्शन नाही. काय माणूस आहे हा? काय करायचं याचं? नको आनंद, नको 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 नको. तुला सुचलेली आयडिया चांगली असली तरी वातावरण चांगला नाही. आवर आवर आवर, स्वतःला आवर. अरे माया, चल ना यार. काका अजूनही फुंकर मारत पितेस तू? हा, काय चाललंय का? घासून ठेवलेलीस की काय आता? मग अजून काय? मग काय तसेच ठेवू का? चल 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 ना लवकर. तुला काय होतंय? काही नाही, चल चल. यार, काय झालं? फोन माझा. आम्ही घे ना फोन. कसं करणार? महत्वाचं असेल. पण नेमकं निघायच्या वेळेला कसे काय फोन करतात ते लोक? घे. कोण आहे बघ. श्रुती. कोण आहे श्रुती? सामी फ्रेंड आहे, नवीन फ्रेंड आहे, बेस्ट आहे तुझी. हाऊ कम आय डोंट नो. मला कसं माहित नाही श्रुती कोण आहे? सांग ना मला. तू बोलत का नाहीयेस? तुम्ही मुली डोक्यावर पडलेले असता का? केवढे प्रश्न विचारतेस? जरा कुठल्या मुलीचं नाव दिसलं की लगेच सुरू. ती शनाया काय, राधिका काय, असं लगेच चिडवायला सुरू. मैत्रिणी माझी आरजे आहे ती, खरी आरजे आहे ती. आणि बघ, ती महत्वाची व्यक्ती आहे. जरा थांब, तिचं काहीतरी काम असेल म्हणून फोन केला असेल ना. हा, बोल श्रुती. हॅलो सौमित्र. अरे हे बघ, मी तुला हाय हॅलोची फॉर्मॅलिटी करण्यासाठी कॉल केलेला नाहीये. मला राधिका बद्दल बोलायचंय. राधिका बद्दल काय बोलायचंय? राधिका एका गावामध्ये खूप चांगलं सोशल वर्क करते असं मला कळलंय. हा, हो खरंय. आणि आता तिकडेच निघालोय. नेमकं आता घराबाहेर पडणार आणि तुझा फोन आला. ओ, म्हणजे मी अगदी योग्य वेळी कॉल केलाय तर तुला. बरं मला सांग, मला असं कळलंय की तिकडे तिला काही राजकारणी आणि गुंड लोक त्रास देत आहेत म्हणे. हे खरं आहे का? हो, हे पण खरं आहे. तुला कसं काय कळलं? हे खरंय. आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोयस मी विचारल्यावर? या बाबतीत तुला माझी मदत घ्यावी असं वाटलंच नाही का? नाही श्रुती, म्हणजे तुझी काय एक्झॅक्टली मदत होणार आम्हाला असं कधी डोक्यात नाही आलं. म्हणजे अरे मी एकटी नाही रे. माझ्या मागे रेडिओचा एक खूप मोठा ब्रँड आहे की नाही. आणि आम्ही कितीतरी सोशल वर्क रेडिओवर करतो, ज्यामुळे अनेक लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचतो, लोकांना कळतं. म्हणजे समज उद्या जर का मी माझ्या रेडिओ शो मध्ये हे अनाउन्स केलं की राधिका सुभेदार एका गावामध्ये सोशल वर्क करते आणि तिथे तिला काही राजकारणी गुंड लोक त्रास देत आहेत, तर इमॅजिन किती लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल. आणि जर का लोकांचा सपोर्ट तिला मिळाला ना, मग त्यानंतर कोणाची काय हिंमत आहे तिच्या विरुद्ध उभं राहण्याची. तुझं सगळं पटतंय मला श्रुती.
म्हणजे मला मनापासून पटतंय, पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे आता? हे बघ, राधिकाला ना या सगळ्या कामातून कुठेही प्रसिद्धी नको होती. तुला माहिती आहे, आणि राधिकाची काही तत्व आहेत ती नाही ऐकणार. त्यामुळे कधी डोक्यात नाही आलं की तुला अप्रोच व्हावं का. आणि आता तू म्हणतेस ते मला जरी पटत असलं तरी राधा तयार होईल की नाही मला जरा डाऊटच आहे. हे बघ, तिला पटो न पटो, पण ती एक चांगलं काम करते. निषेध 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 निषेध, जाहीर निषेध. या गावामध्ये चाललेल्या या गुंडगिरीचा मी गुरुनाथ सुभेदार जाहीर निषेध करतोय. आज तुम्हाला जाहीरपणे मला सांगायचंय, ही जी काही हलतुगिरी या लोकांनी चालवली आहे ना, ती बंद झालीच पाहिजे. या गावामध्ये जोपर्यंत राधिका मसाल्याची फॅक्टरी उभी राहत नाही, तोपर्यंत हा गुरुनाथ सुभेदार मागे हटणार नाही. जोपर्यंत राधिका सुभेदारांचं ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा गुरुनाथ सुभेदार अजिबात मागे हटणार नाही. बोला निषेध निषेध निषेध. गुरु सर, बास झालं, बंद करा ही नाटकं आता. मी राधिका सुभेदारांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणाला बसणार आहे. तो माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी मागे हटणार नाही. बोला सगळे आहात की नाही माझ्या बरोबर? 1 मिनिट गुरु, 1 मिनिट. हे असं काहीही चालणार नाहीये, कळलं का तुला? आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागणार आहे. काय बोलायचं आहे तेही नीट ठरवावं लागणार आहे. नाही, बरोबर आहे, माझ्याही डोक्यात हा मुद्दा आलाच होता. हा, मी काय करतो, माझ्या भाषणाचे सगळे मुद्दे आहेत ना, ते एकदा सगळे राधिकाला ऐकवतो. म्हणजे तिच्या समोरच भाषण करतो ना, म्हणजे तिच्या टिप्स घेऊन मला अजून प्रभावी भाषण करता येईल. मी ट्राय करतो. आज या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो की आज इथे मी फक्त राधिका सुभेदार यांचा नवरा म्हणून नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून उभा आहे. बास बास झाला. काय झालं राधिका? काय झालं काय? बास करा तुमचं हे सगळं, आणि जे काही करायचं ना ते उद्या करा. आता हा तमाशा करू नका, आरडाओरडी करू नका, आणि पुन्हा माझं नाव घेऊ नका, कळलं ना? पाहिलं ना, पाहिलं? मला माहिती आहे राधिका, तुला माझी काळजी आहे ना, म्हणून असं बोलतेस तू. नाही, मी ओरडलो की घसं दुखतो ना माझं, म्हणून मला ती असं प्रेमानं समजावते. मला माहिती आहे, ते प्रेमापोटीच बोलते ना सगळं ती. राधिका, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे ना की तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी उद्यापासून उपोषणाला बसणार. आणि उपोषणाला बसणार म्हणजे असं साधं सुद्धा नाही, ऐकणार नाही मी कोणाचं. एकदम सिरियस उपोषण. काय ना राधिका, तुझं मन जिंकण्यासाठी काही करू शकतो. हे उपोषण वगैरे चिल्लर आहे, चिल्लर आहे. तुझं मन जिंकण्यासाठी मी कोणाचा जीवही घेऊ शकतो. मी पाहिलं, काळजी वाटते ना माझी. तिला एकदम असं सहन नाही होत, माझी काळजी वाटते म्हणून निघून गेली माझी बायको. अशी सगळ्यांना बायको मिळत नाही. प्रेम बघा. नाही, मी मागे हटणार नाही. पण चला घोषणा द्या, माझ्या बरोबर घोषणा द्या. चला, हमारा नेता कैसा हो, गुरुनाथ सुभेदार जैसा हो. आमरण उपोषणवरच्या घोषणा दे ना, मला फाटणे. सांग काहीतरी. बोला, गुरुनाथ सुभेदार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चला, फायनली पोहोचलो. पण मजा आली ना, म्हणजे गाडीत शो मध्ये पण हिचाच आवाज ऐकू येतोय, परत बाजूने पण हीच बोलतेय. चला, आपण पोहोचलो. तुला तर आवडणारच ना. आता चल ना, मस्करी काही मी तर इतकी एक्साइटेड आहे ना, म्हणजे मला असं वाटतं मी कधी एकदा जाऊन राधिका मॅमने भेटू. पण आपण पार्टी करायला नाही आलोय. श्रुती, जरा एक्साइटमेंट तुझी बाजूला ठेव, कारण राधा काय रिॲक्ट होईल ना तुला बघून मला माहित नाहीये. का पण
पण मी बॅकग्राऊंड तयार करायला लागेल ना आधी. हो तो करेक्ट बोलतोय, कारण राधिकाला या सगळ्याची काहीच आयडिया नाहीये ना. सो आम्ही दोघं आधी जाऊन तिच्याशी बोलतो, तिला एक बेसिक आयडिया देऊन ठेवतो, सो दॅट इझी होईल तिला कन्व्हिन्स करणं. माया, पण तिचे तत्व तिचे विचार जरा डोक्यात ठेवा, तसं बोलायला लागेल. मला सगळं माहितीये, पण तिला थोड्या वेळासाठी तिची तत्व बाजूला ठेवावी लागतील सामी, कारण आपलं इंटेन्शन क्लिअर आहे की नाही. ते मलाही माहितीये, पण ते तू पण बोल, म्हणजे कन्व्हिन्स करताना. टेन्शन नाहीये, तू थांब, आम्ही आलो. या, ओके. आणि माझ्यावर सगळं ढकलू नको, कारण चल, मला चल. हसू वगैरे येतो. नाही, तू तसं काहीच करणार नाहीयेस.